मुंबईला नवीन महापौर मिळालाय. रितू तावडे बिनविरोध निवडून आलात, तर शिंदे गटाचे संजय शंकर उपमहापौर पदी निवडून आलेत, ज्यामुळे 44 वर्षांनी भाजपची बीएमसी मध्ये सत्ता परतली. महापौर पदाच्या निवडणुकीत राजकीय नाट्य. ठाकरे गटाने मोदी चोर आहेत अशा घोषणा देऊन गोंधळ घातलाय आणि महापौरांचं भाषण थांबवलं. महापौर पदाच्या निवडणुकीच्या वादामध्ये मनसे नगरसेवकाच्या मौनामुळे प्रश्न निर्माण झालेत. शिवसेना युबीटी एकाकी पडते का असा प्रश्न आता उभा राहतोय. रणवीर सिंगच्या व्हॉइस नोट नंतर सलमान खानच्या एका नातेवाईकाला ईमेलद्वारे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे आणि गोळीबाराच्या संबंधांचा तपास देखील वाढवलाय. पालघरमध्ये एक मोठा अपघात टळलाय. तांत्रिक बिघाडामुळे शाळेच्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरलंय. आपत्कालीन लँडिंग मधून सर्वजण बचावलेत. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये जोरदार युद्ध सुरू झालंय. पीठासीन अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झालाय. ठाकरे गटाने नियमांचा हवाला देत भूषण गगराणी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय आणि म्हटलंय की ही पोस्ट त्यांच्या पक्षासाठी आहे. राज्यात आजपासून पोलीस भरती सुरू. 15,000 पेक्षा अधिक पदांसाठी परीक्षा. तरुणांना गणवेश घालण्याची सुवर्ण संधी आणि करिअरची मोठी संधी. बदलापूर पुन्हा एकदा आदरलंय. ट्युशनला जाणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीचा रस्त्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी अंबरनाथ येथून एका रिक्षा चालकाला अटक केली. परामध्ये वेगाने गाडी चालवल्याने कहर. सिग्नलवर थांबवलेल्या एका दुचाकीला शिवशाही बसने धडक दिली आहे. धडकेमध्ये 4 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. मुलावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू. जोगेश्वरीमध्ये 5 बांगलादेशींना अटक. बनावट आधार कार्ड वापरून घुसखोर मुंबईत मध्ये लपून बसलेत. समृद्धी महामार्ग थेट कोस्टल रोडला जोडला जाईल. 18 किमी लांबीच्या आणि 8 पदरी रस्त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त आता 8 तासांमध्ये शक्य होईल. बीड मधील पालकावर कॉपी करण्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलाय. कुटुंबातील अनेक सदस्य खिडक्यांमधून विद्यार्थ्यांना स्लिप्स देताना दिसलेत, ज्यामुळे कारवाईची मागणी होते. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर होणार. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस पदभार स्वीकारतील. मुंबई कोस्टल रोडवर भारताचा पहिला संगीतमय रस्ता उघडेल. जय हो हे गाणं 70 ते 80 किमी तास वेगाने गुंजेल. मुंबईकरांसाठी आता एक अनोखा ड्रायव्हिंग अनुभव उपलब्ध होईल. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी. 5,500 प्राध्यापक पदांसाठी भरती मंजूर. आचारसंहिता रद्द. शपथ घेताच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उच्च शिक्षणामध्ये नवीन ऊर्जा ओतण्याची आशा. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्लीचा पहिलाच दौरा. मोदी आणि अमित शहा यांना भेटणार. राज्याच्या महत्त्वाच्या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता. गुंतवणूक योजनेच्या नावाखाली गावकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक. मुंबई बँक फसवणूक प्रकरणात श्रेयस तळपदे आणि इतर 12 जणांविरोधात खटला दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत. पोलिसांनी तपास सुरू केलाय. शरद पवारांची प्रकृती सुधारली. श्वसनाच्या त्रासानंतर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. शरद पवार वैद्यकीय देखरेखीखाली आहेत असं म्हटलं जात आहे. मुंबईत सोने चांदीच्या किमतीमध्ये बदल. 10 ग्रॅम सोनं आता 1,45,000 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 2,90,000 रुपयांवर पोहोचली. जुहू कोळीवाडा पोत्याचा खटला उघडकीस आलाय. मालवणी रहिवाशाच्या हल्ल्या प्रकरणामध्ये मित्राला अटक करण्यात आली आहे. विवाहबाह्य संबंधांचा संशय समोर येतोय. समुद्र किनाऱ्यावर देह आढळलाय. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप.